नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट। दिनांक 7 जुलैला राज्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार, तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 9 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर 7 जुलैला नेमक्या कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस पडेल हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी सुद्धा राज्यात मोठा पाऊस झाला नाही। गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी दिसते, पण जोरदार पाऊस पडत नसून काही ठिकाणीच पाऊस पडतो आणि निघून जातो। पण आता मात्र मान्सूनला पोषक वातावरण तयार झाल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे। त्यामुळे 7 जुलैला राज्यामध्ये विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि तसेच 8 आणि 9 जुलैला पावसात आणखी वाढ होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे। तर 7 जुलैला संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस पडेल। मराठवाड्यातील जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी तसेच अहमदनगर, हिंगोली, बीड जिल्हा आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल। तर विदर्भातील बुलढाणा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम तसेच अकोला, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये 7 जुलैला पावसाची शक्यता असून गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्याचबरोबर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर तसेच मुंबई आणि ठाणे परिसरात सुद्धा 7 जुलैला मुसळधार पाऊस पडेल। तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहील। आणि तसेच मित्रांनो, हा पाऊस 9 जुलैपर्यंत कायम राहून सर्वत्र चांगला पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पावसाबाबतच्या सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राइब करा। धन्यवाद।